त्याच रेवण्णासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः येतात आणि प्रचार करतात, हे माहिती असून की त्यांनी बलात्कार केलेला आहे। आपल्या इकडच्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 अशी उदाहरणं आहेत, 2 अशी लोक आहेत। पण हा तिसरा वर्ग देखील महिला आज आपण पाहतोय की विचारात पडलेला आहे की आम्ही भाजपला मतदान कसं करायचं, बलात्कारांच्या पक्षाला कसं मतदान करायचं। आहेत तिथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण मिंदी गटातून एक इकडचे रेवण्ण उभे आहेत, त्यांच्या पण क्लिपा खूप व्हायरल गेलेल्या आहेत। पण 1-2 उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर एक तो कर्नाटकामधला रेवण्णा, लाज वाटते मला त्याचं नाव घेण्यासाठी, रेवण्णा, प्रज्वल रेवण्णा, त्यांनी 2 की 3 हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे। एक महिलेवर जरी केला तरी भर चौकात फाशी झाली पाहिजे, त्यांनी 2 ते 3 हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे। आणि त्याच रेवण्णासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः येतात आणि प्रचार करतात, हे माहिती असून की त्यांनी बलात्कार केलेला आहे। त्याच रेवण्णासाठी भाजप प्रचार करतात, त्याच रेवण्यासाठी मतदान करतं भाजप, आणि त्याच रेवण्याला मतदान ज्या मिनिटाला झालं इथून जर्मनीला पळून जायला मदत केली। तुम्ही ह्या भाजपला मतदान करणार का? आपल्या इकडच्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 अशी उदाहरणं आहेत, 2 अशी लोक आहेत ज्यांना मंत्री बोलायला मला लाज वाटते। एक मंत्री असे ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना टीव्हीवर जाऊन घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, 16 की 17 वेळा शिव्या दिलेल्या आहेत। आपलं सरकार असतं तर ह्या मंत्र्यांना लाथ मारून आपण काढली असतं, पण ह्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली मिंदे सरकारमध्ये। अशा भाजपला आणि अशा मिंदे गटाला तुम्ही मतदान करणार का? करू शकता का तुम्ही? दुसरे मंत्री असे आहेत, आपल्याच मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर आरोप झाले होते आणि उद्धव साहेबांनी राजकीय पडसाद न बघता त्यांना एका मिनिटात काढून टाकलं होतं। पण ज्या मिनिटाला आपलं सरकार गेलं आणि मिंदे सरकार बसलं, त्यांना पुन्हा एकदा मंत्री केलं, त्यांना पुन्हा एकदा खातं दिलं आणि कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे। ह्या मिंदे सरकारला आणि त्यांच्या पूर्ण त्या टोळीला तुम्ही मतदान करणार का? करू शकणार का? देशातलंच उदाहरण द्यायचं झालं, अजून एक भयानक उदाहरण तुम्हाला देतो। एक महिला होती बिल्किस बानो नावाची, त्या महिलेचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं, डोकं ठेचून मारून टाकलं। सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा सुनावली, जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी। पण ज्या मिनिटाला गुजरातमध्ये निवडणूक सुरू झाली त्या मिनिटाला गुजरातमधल्या भाजप सरकारने त्या बलात्कारांना जेलमधून काढलं, आरती ओवाळली, त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार सभेत फिरवलं। तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकणार आहात? आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे, आपली जी संस्कृती आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानो ह्या महिलेची जातपात धर्म न पाहता, जे कोणी बलात्कारी असतील त्यांची देखील जातपात धर्म न पाहता ज्यांनी कोणी बलात्कार केला त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे, ह्या विचाराचे आपण आहोत। पण हा तिसरा वर्ग देखील महिला आज आपण पाहतोय की विचारात पडलेला आहे की आम्ही भाजपला मतदान कसं करायचं, ईव्हीएम वर जेव्हा आम्ही बटन दाबायला जाऊ तेव्हा ह्याच बलात्कारांच्या पक्षाला कसं मतदान करायचं। आहेत तिथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण मिंदी गटातून एक इकडचे रेवण्ण उभे आहेत, त्यांच्या पण क्लिपा खूप व्हायरल गेलेल्या आहेत। कुठे कुठे काय मला माहित नाही, जाऊ दे, त्याच्यात जात नाही मी, पण तो पण प्रश्न तिथे आहेच। आणि चौथा वर्ग जो आहे तो म्हणजे गरीब। आज तुम्ही मला सांगा, या देशात कोणाला जगणं परवडतंय का? आपण जेव्हा युपीचं सरकार होतो आणि आपण महायुतीमध्ये होतो, भाजपसोबत होतो, अर्ध्या रुपयाने कुठे गॅस वाढला, अर्ध्या रुपयाने डिझेल वाढलं की आपल्याला भाजपकडून फोन यायचा की चला भारत बंद करायचं, की आपण सगळे रस्त्यावर, आपले कार्यकर्ते लाठीकाठी खायचे, आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे, आपण आंदोलन करायचो, भाजपवाले काही लोक तर सिलेंडर घेऊन बसायचे। आता मंत्री झालेले आहेत, बरोबर फोटो काढला की पळून जायचे।